काय सांगाल आपण आज दोन शहरांमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आलेला होता। भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसद भवन या ठिकाणी उल्लेख करत असताना एकेरी असा उल्लेख केलेला आहे। आंबेडकर आंबेडकर असं अपमानजनक शब्द त्यांनी वापरलेला आहे। बाबासाहेबांचा सन्मानपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक होतं आणि ते सांगत असताना भारतीय संसद आपलं भारतीय घटना या ठिकाणी सर्व धर्मसमभावाचं आचरण करण्याची बंदी केली आणि त्या संसदेमध्ये अमित शाह यांनी देवाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की असं जर तुम्ही 7 वेळा आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा देव आणि भगवानाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता। ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या दौंड शहरामध्ये संविधान प्रेमी सर्व समाजाने या ठिकाणी संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभाग घेऊन आम्ही अमित शाह यांचा या ठिकाणी जाहीर असा निषेध केलेला आहे। यामध्ये आम्हाला सर्व पक्षीय नेत्यांनी सर्व समाजातील नेत्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेले आहे। यापुढे अमित शाह किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अपमानजनक शब्द अगर त्यांची बदनामी होईल असं जे काही वक्तव्य केलं तर आम्ही सध्या घटनेला मानणारे माणसं आहोत, शांततेत घेत आहोत। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला क्रांती देखील सांगितलेली, ह्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथून पुढं बीजेपीच्या सर्व नेत्यांनी आपलं वक्तव्य शब्द सांभाळून करावेत असं मी त्यांना या ठिकाणी जाहीर असं आवाहन करतो आणि सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी अमित शहाचा जाहीर निषेध करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा देशाचे गृहमंत्री आदिल शाह अमित शाह नाही तो आदिल शाह आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी भारतीय संविधानाचे संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि जर का त्यांनी बाबासाहेब आंबेडकर म्हणता तर 7 वेळा जर नाव घेतलं असतं तर मी स्वर्ग प्राप्त झाला असता, देव मिळाला असता। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे देव नाही तर या भारतातील तमाम भारतीय नागरिकांचे देव आहेत। त्यामुळं अमित शहा सारख्या बुद्धिमंद असा गृहमंत्री या देशाला लाभलेला आहे। तो तडीपार गुंड आहे, तडीपार गुंडाला या देशाचा गृहमंत्री या ठिकाणी बनवलेले आहे आणि ते ज्या वेळेपासून गृहमंत्री झालेले त्या वेळेपासून दलित असेल, अल्पसंख्याक असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल या समुदायावरती देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत। त्याबद्दल या ठिकाणी आम्ही अमित शहा यांचा जाहीर निषेध करतो आणि अमित शहा यांना ताबडतोब या देशाचे पंतप्रधान बहुरूपी या ठिकाणी मोदी यांनी ताबडतोब त्यांना निलंबित करावं आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये राजीनामा त्यांनी द्यावा अशी तमाम भारतीयांची या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत।
तदीयम्पि संघं शरणं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अरिण्यदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु भगवंत आमचा खरा भक्त काचा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कांपला हरिपुरी रौद्र रूपा मुक्तिपद कोणता जीर्ण स्तुती जाळीता उजाळलेल्या मार्गसाजा भारत घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सात सत्या शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 गौरव गाता सर्वांनी म्हणायचे क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मुख नायका ओढल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका जीवन तुझे नमा सुतेरणा काही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उद्धराया माझा भीमराया स्पर्शिले तू ओझळीने फुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे सोने केले पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दाविला दिना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उद्धराया माझा भीमराया परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बोल से बोल बोल से बोल से बोल से बोल तू भी बोल तू भी बोल बोल मेरे भाई बोल मेरे भाई सभी बोलो जय भीम 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 अंबेडकर 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 तमाम दलित बहुजनांचा भारतीय संविधानाचा या ठिकाणी धम्मवंदना होईल बाबासाहेबांना अभिवादन होईल आणि या टकल्या अमित शहाच्या बैलाला आणि या टकल्या अमित शहाच्या बैलाला अरे जब तक सूरज चांद रहेगा
तिथे गांभीर्य दाखवून शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे बोल दलिता अरे बोल दलिता अरे जाति लेके अरे हमसे जो टकराएगा अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अरे बोल दलिता अरे बोल अरे लाठी लेके अरे सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। 1-2 मिनिटं सर्वांनी या गुंड अमित शहाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध थांबावे आणि भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी अशी मी सर्वांना विनंती करतो। ये माझा अमित शहा बाबासाहेब बोलतो का राज्यवानी डोक्याचा अमित शहा हे आमच्या बाबासाहेबाबद्दल बोलतो का हे अमित शहा तुझं वाटोळं होऊ दे देशाच्या गृहमंत्र्याचं वाटोळं होऊ दे। या ठिकाणी निवेदन स्वीकारला साहेब येतील तर ते साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे हमसे जो टकराएगा अरे हमसे जो टकराएगा आवाज दो अरे आवाज दो पोलीस स्टेशन थांबलं आहे आणि आमचे नवीन आलेले साहेब देखील आम्हाला कॉपरेट करतात। पवार साहेबांचा मी आमच्या सर्व दलित बांधवाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि मोर्चा शांत झाला असं मी जाहीर करतो आणि साहेबांना निवेदन देण्यात येतं। या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना आपण आपला जो मोर्चा झाला त्याबद्दलचं निवेदन या ठिकाणी दिलेले शांततेत पार पाडलं। तसेच
पवार साहेबांना संविधानाचं एक पुस्तक या ठिकाणी भेट देण्यात येत आहे. साहेबांनी या दौंड शहरामध्ये आल्यापासून या आंबेडकरी जनतेचा उद्रेक पाहिला नाही. साहेबांना वाटत असेल खूप शांत आहे, शांतच आहोत आम्ही बुद्धांकडे आलेलो आहोत. तर साहेबांनी संविधान स्वीकारावं आणि या संविधानाच्या माध्यमातून त्या अमित शहावर खटला चालावा अशी मी विनंती करतो. साहेबांनी खूप चांगल्या प्रतीने 3 मोर्चे दौंडमध्ये झाले, त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलाय. सर्व पोलीस स्टेशनचा, सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा, सर्व व्यापाऱ्यांचा, सर्व दौंडकर नागरिकांचा पुन्हा एकदा धन्यवाद. शेवटचं शरण तर या ठिकाणी घेऊया.